कोणी स्वयंपाक झाला काय? तेच म्हणले लवकर झाला दिसते इकडं. चपात्या भाजी पण झाली काय? कुठे भाजी? आलूची राव मसाला. चहा पण करणं चालू आहे काय? असं आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, चला आज तुम्हाला पण सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. चला आज एक आले त्याच्या आता आतमध्ये काय नाही. चलो हे बघा, आणि दादा ते सगळे झोपलेले आहे. ए जाऊ ए उठ ना, उठ लवकर, शाळेत जायचंय. तर बघा मित्रांनो, हिला शाळेत जायचं म्हणून कसे झोपले, पण आता बस झाल्याले सुट्ट्या मारले. तर बघा हे, ए दादा हा उठ ना, हा शाळेत जायचंय, टाईम झाला ना, उठ लवकर. आज तुपल्या आंघोळ राहिली, आज झोपेमध्येच जिजा उठली. उठ परो. जांभळा नको देऊ, जांभळा द्यायला लागली. हा परी उठली वा. तर आता राहिला हे दादा. हे दादा उठ, झोप नको, उठ उठ उठ, शाळेत जायची. उठ, गाडी यायला लागली. मित्रांनो बघा, अजून पण हे झोपलेलंच आहे. अजून त्याला काही झोप सुधरून द्यायला नाही, अजून लोळा लागला. उठ लवकर. स्वयंपाक पण रेडी झाला वाटतं तिकडं. चल ना. तो चलो मित्रांनो, उधर देखेंगे क्या होगा क्या नहीं. कोणी स्वयंपाक झाला काय? तेच म्हणले लवकर झाला दिसते इकडं. चपात्या भाजी पण झाली काय? कुठे भाजी? आलूची राव मसाला. चहा पण करणं चालू आहे काय? असं आहे. वा लय भारी चहा. चहा सगळ्यात ते तर तोंड नाही तुटली. त्यांना म्हणतं असं करताय, उलवाय तोंड नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि बघू शकता आपली सकाळची सुरुवात इथूनच होते. आणि आज देवजाचा आमचा पहिला दिवस आहे. आणि बघा, आताच तुम्ही बघितलं असं कल्पनाने चांगला स्वयंपाक वगैरे करून ठेवला, चहा सुद्धा करणं चालू आहे. आता जिजा उठली, वॉशरूमला गेली. आणि तिकडं दादा आहे, दादा पण आता उठणार आहे. आणि शाळेची गाडी येणार आहे आणि दादा जिजाऊ शाळेत जाणार आहे. तर बघा, आपली सुरुवात सकाळची इथून होते. आणि आता आपल्याला मित्रांनो पाणी किती राहिलं बघू आपण. ब्रेड इतकंच राहिले काय? द्यायला नाही पाहिजे. लहानला पाहिजे ना दान का? खाल्लं काय नसे चोपडा खावे वा वा, ती माझ्या वाटीच राहिली. वा 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 वा, भारी सापड. तर बघा, मला माझ्या वाट्याचं राहिलं होतं, खाऊन घेऊया हे मस्तपैकी. मित्रांनो चला चहात घेऊन जावं लागेल. मित्रांनो बघा, आता जिजो नाही का हे मागवली होती, तिला मला आवडत करून होईल. आता घेणार आपण तर मित्रांनो, हे माझं राहिलं होतं. भाजी खूपच छान आहे, टेस्टी.
सकाळ सकाळी भेटलं ते खा तर गावाकडची सकाळ म्हणजे खूपच छान बघा. आता मी ब्रेड टोस्ट ते पण खाणार आहे. चहा चालू आहे. काय म्हणते कधी आहे मित्रांनो सकाळी चहा प्यायला ब्रेड खायला ब्रेड चालू आहे. तोडलोय ना बघा तिला किती चाळस येतोय तोंड व्हायचा. वहिनं चहा दिला आहे. बघू शकता इथं चहा आहे. ही ब्रेड. मित्रांनो बघा आपला सकाळचा नाश्ता इथूनच असतो आणि ती कशा नाही दूध वगैरे काही घेत नाही बघू शकता. कारण दुधाने भरपूर कोणाला द्यायला आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे. सध्या भरपूर ऊन आहे त्याच्यामुळे आपण ती कशानंच घेतो. तर बघा म्हणजे गावाकडं म्हणजे दूध काही लागत नाही. याला म्हणते कोरी चहा म्हणजे बिगर दुधाची. बघा किती खूपच छान आहे. अद्रक गिद्रक टाकून आणि हे आपले ब्रेड मस्त. व्हिडिओ पण रेडी आहे. पण तुम्हाला नाही खायचे का? ते काय करायला आता बघा मित्रांनो आपल्याकडे गॅसचे आपलं कनेक्शन घ्यायला नव्हतं त्याच्यामुळं खालपा आणि काय केलं पाणी ठेवलं रामसाठी आंघोळीला. हे बघा कुकरमध्ये दादा हे बघा चांगलं कडक होतं का? बघा हे जार आहे. आपण आता किती भारी आता भवाला आहे तिकून शिक्का घेऊन. हे बघा शिक्का आणला काय तिथून आता शिक्का घ्यायचा आहे आपल्याला. बघा आपण सध्या दहाचं पाणी द्यायला आलो तर आपल्याकडे चिल्लरच नाही म्हणजे फोका लागतो. बघा दादा इथे तर बघा म्हणजे दादा आले बघा त्याला कोयनेत लागू ते म्हणजे इथून टाकला लगेच खाली जातो शिक्का लगेच पाणी सुरू होतं. बघा आता आपण शिक्का आणत आहे तर आता टाकायचं लगेच त्यातून पाणी. फायनली मित्रांनो आता आपल्याला शिक्का मिळालं आहे. बघा दादा पण घेतलं आहे. आता टाकलं आता टाकावं लागतं लगेच पाणी देईल. बघा लगेच चालू होईल ते. बघा लाईट चमकला आहे. गार पाणी बघू शकता. आता पाणी चालू आहे ती पण भरून घ्या. थोडं फास्ट भरा लवकर भरण ती. बघा पाणी खूप भारी जातं. बघा शिक्का टाकला की लगेच पाणी आलं बाहेर. म्हणजे ते पाणी एक्स्ट्रा होतं म्हणून 20 लिटर पाणी येतं आहे. त्यामुळे आपण ते आहे 18 लिटरचं आता आपण तेवढंच होतं अर्धीच. बघू शकता पाणी आता फुल भरून खाली वाया चाललंय. राईट काम झालं आता आपलं. मित्रांनो खरंच एकदम जबरदस्त पाणी आहे. 10 रुपयामध्ये 20 लिटर पाणी आहे आणि एवढं थंड आहे. मला सध्या बघू शकता किती उन्हाळा आहे तरी पण लय थंड आहे. तर ते झाकण कुठे द्यायचं? झाकण त्या तिचं ते जारचं. बघा किती भारी थंडगार पाणी आहे. बघा किती भारी सिस्टमॅटिक आहे. पाणी ऑटोमॅटिक बंद झालं तितकंच येणार. जास्त नाही कमी पण नाही. आता आपण त्याला झाकण लावलंय. फायनली आता आपण तिकडे जार न्याला. आता ते जार भरणं झालं आहे. बाटल्या पण हे बघा फाईल रेडी आहे गार पाण्याने. तर चलो हम आता जाएंगे घर को. बघा ते मी चाललो माझ्या बाटल्या आणि इकडं जार. तर चलो अब हम आता घर पे जाएंगे. चला मी बसलो पाणी घेणे भरलं. चला इकडं अजून काही सुरू नाही झालेलं आहे. म्हणजे आज दुकान बंद आहे. आपण सकाळ सकाळीच पाणी यासाठी आलतो. बघा चला नुसतं
थोडं दूर आहे आपलं घर पण आलो आहे आपण फायनली आता जवळ. इकडं पाणीपुरी पण चालू आहे करणं हे बघू शकता. आपण थोडं फायनल आता आपण जवळच आलो आहे घरापासून. हे बघा आला आपण घरापासून. चलो पानी लेके जाएंगे हम ऊपर. जार आता इथून आपल्याला ती उच न्यायचं आहे जार. हे बघा जो पण वाट बघत ती पाणी इथं इथून आपला शिडीनं किती वर जायचंय. खतरनाक रोड आहे. चलो मित्रांनो आता बघा मला स्टेज नाही का एवढी घेऊन जायचं पाय दुखायला मी नेलं की मी याला पुऱ्या एका हाताने घेऊन जातो वर. पण मला दमत लागू तिथे गेलं की पुऱ्या हाता घेऊन जाते इतकं उचे न्यायचं म्हणलं की चलो पुढे. ते बघा माझ्या दादा बसला इथं गणपाडकर. सकाळीच आंघोळ केली त्यानं. आता मला वर लागायला आलतं. चलो हे बघा मी फक्त बिस्तार घेतलं. मी किती वजन आणलंय हे बघा. वहिनी तिकडं लगे यांची आईचा आरामात तिकडं नुसतं आपण बघणं चालू आहे. आम्ही नुसतं पाण्यावरून दमलो पण. तर मित्रांनो हे बघा खुटुट चालू आहे. स्वयंपाक झाला का? पण टाकलं नाही आंघोळ. तर मित्रांनो फायनली आपण बघू शकता कल्पना पाणी आणून दिलं. म्हणजे आपलं सगळं जे पाणी लागतं ते फिल्टरचं पाणी आणून दिलंय. आणि चला आजचा मी ब्लॉग आपण इथं स्टॉप करीत आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की सबस्क्राईब